एसएससी बोर्ड परीक्षा के परिणाम हाल ही में घोषित किए। इस परीक्षा में सर्वाधिक अंक लाने वाले जिले में प्रथम स्थान पर आने वाली कुमारी स्नेहल महेश राम गिरवार का विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ द्वारा अभिनंदन किया गया। स्नेहल ने 98% अंक प्राप्त किए। शिवाजी विद्यालय राजूरा की छात्रा है। छात्रा मुग्धा नितिन मुसले ने 91 से लेकर राजूरा तालुका का नाम रोशन किया। वहीं विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ के प्रांतीय कार्यकारी पदाधिकारी तथा शिक्षक विधायक सुधाकर अणवाले सर ने भी इस अवसर पर फोन कर अपनी शुभकामनाएं दी। इस अवसर पर जिला उपाध्यक्ष आनंद चालक, कार्यवाहक अध्यक्ष दीपक धोपटे, इस अवसर पर शहर अध्यक्ष राजू दाहुले, सचिन वाला, गजानन खामकार, मोहनदास कोटरे सर स्नेहल राम गिरवार के परिवार के सदस्य उपस्थित थे। उन्हें शॉल और फल देकर सम्मानित किया तथा उनके भविष्य के लिए शुभकामनाएं दी। इस अवसर पर स्नेहल राम गिरवार ने कहा कि भविष्य में इसरो वैज्ञानिक बनने का अपना सपना पूरा करने का प्रयास करेगी। ये भावना व्यक्त की गई। स्नेहल, तुझं अभिनंदन। इयत्ता 10वीचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे, त्यामध्ये तू जिल्ह्यात टॉपर आहेस। तर एकंदरीत या यशामध्ये तू वर्षभर कशा पद्धतीने तयारी केलीस याची माहिती थोडी देशील? माझं नाव स्नेहल महेश रामगिरवार आहे। मी शिवाजी हायस्कूल राजुरा ची स्टुडंट आहे। मी विद्यार्थ्यांना एवढंच सांगणार की जिल्ह्यातून प्रथम येणं ही काही अवघड गोष्ट नाही आहे। फक्त आपल्याला हार्डवर्कसोबत स्मार्टवर्कही करावं लागतं। आपल्याला अभ्यास तर करावा लागतं आणि त्यासोबत थोडंसं स्ट्रॅटेजी यूज करावं लागते। आणि मी माझा अभ्यास करताना मी जे प्रिवियस इयर क्वेश्चन पेपर असतात मागच्या वर्षीचे ते मी सॉल्व केले होते सगळ्या सब्जेक्टसाठी। आणि जे शालेय उपक्रम असतात जे स्कूलमध्ये राबवले जातात त्या सर्व उपक्रमामध्ये मी सहभाग घेत होती। आणि त्यामुळे कसं आपली हिंमत वाढते आणि आपण कॉन्फिडंट होतो कोणत्याही इतर क्षेत्रात जाण्यासाठी। आपल्याला अनुभव मिळतो, एक्सपिरियन्स मिळतात। आणि माझं एम आहे समोरचं की मला सायंटिस्ट बनायचं आहे, आयझरमध्ये जायचं आहे। थँक्यू। शालेय अभ्यासक्रमासोबत शाळेमध्ये विविध उपक्रम होत असतात, सहशालेय उपक्रम। या सहशालेय उपक्रमाचा तुला काही फायदा झाला का? कशा पद्धतीने तुम्ही पार्टिसिपेट करत होती तू या ठिकाणी? मी स्पीच द्यायची आणि डिबेट कॉम्पिटिशनमध्ये पण सहभागी व्हायची। यामुळे माझं कॉन्फिडन्स लेवल जे आहे ते बूस्ट होत होतं। माझं नाव मुग्धा नितिन मुसले। माझं नुसतंच 10वी संपलं आहे। मी स्टेला मॅरी स्कूल राजुरा इथून 10वी संपवलं आहे। त्यात मला 91.8% पडले आहेत। 10वीत असताना सुद्धा मी स्विमिंग खेळायची, दांडिया खेळायची, बॅडमिंटन खेळायची, सर्वच करायची। अभ्यासाचं तेवढं टेन्शन नाही घेतलं, पण ज्यावेळेस अभ्यास करायला पाहिजे त्यावेळेस अभ्यास केला आणि बाकी वेळेस खेळत होती आणि एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीजमध्ये ॲक्टिव्ह होती। याच्या पुढे काय करायचं आहे तुम्हाला? मला 10वी नंतर NDA करायचं आहे। NDA म्हणजे नॅशनल डिफेन्स अकॅडमी असते, त्याचा एक पेपर असतो आणि मग इंटरव्ह्यू असते। ते झालं की खडकवासला इथे पुढची शिक्षण असते गव्हर्नमेंटतर्फे। त्याची प्रेरणा मला अशी मिळाली की मी ट्रेकिंगला जात असते पुण्याला वगैरे। तर मी जेव्हा एकदा ट्रेकिंगला गेली होती पुण्याला, तिथे मला खडकवासलाचं नॅशनल अकॅडमी दिसली। तेव्हा मला क्लिक झालं की मला हेच करायचं आहे। मला बाकीच्यांसारखं रिपीट इंजिनिअरिंग आणि नीट नव्हतं करायचं, त्यामुळे मग तिथून मला NDA करायची प्रेरणा मिळाली। विद्यार्थ्यांना परीक्षेमध्ये इंग्रजी आणि मॅथची एक भीती असते, तर याबाबत तू तयारी करताना कशा पद्धतीने केलीस? गणित किंवा मॅथ या विषयाची तयारी? इंग्रजीसाठी मी प्रिवियस इयर क्वेश्चन पेपर सॉल्व केले होते आणि मॅथ्ससाठी प्रॅक्टिस इम्पॉर्टंट आहे। आपण प्रॅक्टिस करणार तर मॅथ्समध्ये आपण चांगले मार्क्स आणू शकतो। प्रॅक्टिस इम्पॉर्टंट आहे मॅथ्ससाठी। आणि इंग्लिशसाठी PYQs।